विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून इथे जमलेले सर्व उपासक उपासिका सर्वांना जय भीम. आज मागच्या वेळेस 22 प्रतिज्ञेचं महत्व काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि या 22 प्रतिज्ञेपैकी बघा, हे 22 प्रतिज्ञेपैकी वाचत असताना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 22 प्रतिज्ञेचं वाचन करताना आपल्या डोळ्यावर चष्मा ठेवला नाही, चष्मा काढून त्याचं वाचन केलं, तसं ही प्रतिज्ञा वाचत असतानाही मी सुद्धा चष्मा काढणार आहे आणि विश्लेषण कर्तव्यास घालणार आहे. तर जी काही पहिली प्रतिज्ञा आहे, मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही, अशी ही पहिली प्रतिज्ञा आहे. मला इथे जमलेल्या सर्व श्रोत्यांना अशी विनंतीही करायची आहे, सूचनाही करायची आहे की हे जेव्हा सकाळी मी 22 प्रतिज्ञा विविध ग्रुपवर टाकल्या आणि आपला हा जो कार्यक्रम आहे संध्याकाळी, तर त्यावेळेस मला अकोल्यावरून फोन आला. आपल्याच नियोजन समितीमधूनही सुद्धा काही कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की भवरे सर, खरंच 22 प्रतिज्ञेची आज आवश्यकता आहे का? आता गेल्या आठवड्यात मुद्दाम मी त्या 22 प्रतिज्ञेचं महत्व या विषयावर घेऊन सुद्धा पुन्हा तोच विषय येत आहे. म्हणजे एवढं या 22 प्रतिज्ञेचं अज्ञान अजूनही आपल्या समाजामध्ये आहे. मग दुपारी एक फोन आलता आणि त्यांनी म्हटले की सर, की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अनेक आपल्या बौद्ध समाजाचे वेगवेगळे कार्यकर्ते राहतात, चांगले बौद्धाचार्य राहतात, परंतु त्या प्रतिज्ञेचं ते आचरण करत नाहीत. रविवारी बुद्ध विहारात जायचं असते पण मांसाहार करायचं नसते. 13वी प्रतिज्ञा आहे प्राणी मात्रावर दया करा, त्या 13व्या प्रतिज्ञेचं दया करण्याचं सोडून त्या 22 रविवारच्या दिवशी त्यांची काटछाट करतात. मग आचरणात का आणत नाहीत? आणि मी जेव्हा हे लोकांना समजावून सांगतो तर माझ्यावर अनेक वेळा हल्ले झालेले आहेत. तर एक प्रचारक म्हणून, एक प्रसारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत आहे कसा तऱ्हेचा प्रचारक पाहिजे, जो ख्रिश्चन मशनरीद्वारेचा जो प्रचारक आहे, त्यानं संयम बाळगला पाहिजे आणि कोणत्याही याच्यावर टीका टिप्पणी न करता आपली गोष्ट कशी महत्वाची आहे हे समजावून सांगणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या काही 22 प्रतिज्ञा आहेत, ह्या 22 प्रतिज्ञा पुन्हा पुन्हा सांगणं आहे की हे फक्त बौद्ध लोकांसाठी आहे. ते पण कसं, हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आलेल्या लोकांसाठी आहे. मग बाबासाहेबांनी हिंदू धर्मावरच एवढी टीका का केलेली आहे? आपण मागं बघितलं की ख्रिश्चन असतील, इस्लाम असेल, हिंदू असेल, यांच्या धर्मसंस्थापकाविषयी त्यांना जे काय वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आपले पूर्वज हे पहिले हिंदू धर्मात होते. आपल्यावर जो अन्याय, जो अत्याचार झालेला आहे आणि त्याला एक क्रांती म्हणून हा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. आणि हे स्वीकारत असताना पुन्हा आपण पहिल्या त्याच वाटेकडे जाऊ नये म्हणून ह्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि संविधानाच्या 25व्या अनुच्छेदानंतर 25 ते 30 हे प्रत्येक धर्मावर म्हणजे धर्माच्या नियमावर आधारित दिलेलं आहे. मग प्रत्येकाला आपला धर्म आपल्या घरामध्ये व्यवस्थित आचरणात आणता येते, हे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे, अभिव्यक्ती दिलेली आहे. मग संविधानाचं आपलं 22 प्रतिज्ञेचं वाचन करायला काय हरकत आहे? बरं, ह्या 22 प्रतिज्ञेचं वाचन करत असताना एक एक प्रतिज्ञा आपण कशी आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या वर्षावसाचा काळ आहे.
वर्षावासाच्या काळामध्ये या 22 प्रतिज्ञा अतिशय महत्वाच्या आहेत. ते अंगीकृत करणे, ते आचरणात आणणे हे अतिशय महत्वाचं आहे. मग हे अतिशय महत्वाचं असताना थोडस बाबासाहेबांनी ह्या 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यापैकी ह्या ज्या 3 प्रतिज्ञा आहेत हे देवाधर्मावर आहेत. मग या देवाधर्मावर का टीका केली? एक लक्षात घ्या, ही प्रत्येक प्रतिज्ञाचं मी विश्लेषण करत असताना इथं जे उपस्थित असलेले जे श्रोतागण आहे, जे उपासक उपासिका आहे, मधात लेफ्ट न होता शेवटपर्यंत राहा. कारण शेवटी याच्यावर बुद्धाचा विचार, बुद्धाची मांडणी शेवटीच्या उपसंहारामध्ये होणार आहे. तो अतिशय महत्वाचा भाग आहे. त्या बुद्धाची विचारसरणी आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आणि मग या प्रतिज्ञेचं महत्व कसं आहे हे शेवटच्या उपसंहारावरून समजणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, एक लक्षात घ्या, हे जे आहे हे प्रबोधनाचं कार्य आहे, हे मनोरंजनाचं कार्य नाही. आणि जिथं जिथं प्रबोधन होते त्या त्या ठिकाणी उपस्थिती कमी असते. हे जाणून सुद्धा आपणाला आज खऱ्या अर्थाने या प्रबोधनाची गरज आहे. आपला जो समाज भरकटल्या गेलेला आहे त्याला कुठंतरी सुव्यवस्थित आणण्यासाठी हा उपक्रम आहे. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या. मग बाबासाहेबांनी 21 वर्ष प्रत्येक धर्माचा अभ्यास केल्यानंतर 1935 ला घोषणा केली. 1956 ला धर्मांतर केलं. आणि हे करत असताना त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारे हे 22 प्रतिज्ञा दिलेले आहेत. त्यांच्या अभ्यासाच्या आधारे आपण बघणार. आता ही जी पहिली प्रतिज्ञा जी दिलेली आहे, मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. एक लक्षात घ्या, कटाक्षाने लक्षात घ्यायचं आहे की बाबासाहेबांनी कोणत्याही देवाच्या विरुद्ध बोललेले नाहीये. ही त्याच्या मागची गोम लक्षात घ्या. त्यांच्या मागे जे विशेषण आहेत, मग ते राम असेन, कृष्ण असेन, देवदेवता असेन, त्यांच्या मागे जे विशेषण लागलेले आहेत त्या विशेषणाला विरोध आहे, त्यांच्या नावाला विरोध नाही. ही सर्वप्रथम गोष्ट लक्षात घ्या. मग आता ही जी प्रतिज्ञा दिलेली आहे, ह्या ही 3 जे देव आहेत, हे 3 देव हे अतिशय हिंदू धर्मामध्ये महत्वाचे देव मानल्या गेलेले आहेत. मग ह्या 3 या देवाला त्रिमूर्ती सुद्धा असे म्हणतात. या जगाची उत्पत्ती, या जगाचं पालन करता आणि या जगाचं संहार करता, अशा ह्या 3 गोष्टी या तिघाकडे देण्यात आलेल्या आहेत. ब्रह्मा म्हणजे या जगाचं उत्पन्न करणारा सृष्टिकर्ता, निर्माता आहे. विष्णू हा पालन करता आहे आणि शंकर हा संहार करणारा, नष्ट करणारा आहे. तिघाचंही कार्य महान आहे, तिघही महत्वपूर्ण आहे असं हा हिंदू धर्म सांगतो. आणि म्हणून यांना त्रिमूर्ती असं म्हटल्या जाते. याच्यामध्ये या 3 देवामध्ये कुठे स्पर्धा नाहीये, यांच्यामध्ये अतिशय प्रेम आहे, सख्य आहे, कुठेही वैर नाही असं बऱ्याच लोकांची धारणा आहे. पण बाबासाहेबांनी सगळ्या धर्म यांचा जे पूर्ण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे, त्यांनी बाबासाहेबांनी सगळं पौराणिक साहित्य वाचल्यानंतर ही वस्तुस्थिती अतिशय वेगळी दिसत आहे. या 3 देवामध्ये सख्य, मित्र, मैत्रीची भावना हे सोडून द्या, या 3 देवामध्ये इतकं वैर होतं. आपसामध्ये खाली पाडण्यासाठी या देवांनी काय काय केलं हे जर बघितल्यानंतर, त्यांचे ते काळे कृत्य बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की का म्हणून पूजा करावी. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या,
हे पुराणवाद्य आहे, पुराणाची वांगे पुराणात आहे, ह्या कथेच्या परंपरागत पद्धतीनं आलेल्या आहेत. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. या पुराणामध्ये यांना देवत्व बहाल केलेलं आहे. हे मानव नाहीत, हे मानव नाहीत, गोष्टी रूपातून आलेले आहेत, गोष्टी रूपातून पुढे चाललेलं आहे. त्या धर्मावर त्यांचा पगडा आहे, त्या धर्मावर आपल्याला टीका करायची नाहीये, परंतु आपण ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणाला जवळ घ्यायचं, कोणाला दूर करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला या पुरातन किंवा पौराणिक गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की अरे याच्यामध्ये तर खूप वैर आहे, सख्य तर नाही. मग विश्वाच्या किंवा या जगाची जी उत्पत्ती झालेली आहे, त्या जगाची उत्पत्तीचा शोध घेताना अनेक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाचा गोष्ट असा की बाबा या जगाचा निर्माता कोण आहे, हे विश्व कोणी निर्माण केलेलं आहे, या विश्वाचा निर्माता कोण आहे. मग पौराणिक भाषेमध्ये किंवा ब्राह्मणी भाषेमध्ये या लोक काय म्हणतात की बाबा हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे. मग त्यांनी या ईश्वराला ईश्वर नाव दिलेलं आहे, ब्रह्म नाव दिलेलं आहे किंवा प्रजापती हे नाव दिलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ की या सृष्टीचा निर्माता हा ब्रह्म आहे. मग प्रश्न पुन्हा अजून निर्माण झाला की या तीन देवामध्ये सर्वश्रेष्ठ कोण, या तीन देवामध्ये सर्वात शक्तिमान कोण. एक वेळ तर अशी झालेली आहे की विष्णू आणि शिव म्हणजे शंकर यांच्या तुलनेत ब्रह्मदेव किंवा प्रजापती याचं स्थान अतिशय महत्वाचं होतं. विष्णू आणि शंकर याचा तो स्वामी होता, असं एक काळ होता, एक वेळ अशी होती. त्यांचे हे दोन्ही म्हणजे विष्णू आणि शंकर हे ब्रह्माच्या आज्ञेनुसार चालायचे आहेत. ब्रह्माने ही सृष्टी जी निर्माण केलेली आहे त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी विष्णूने पाळायची आहे आणि काही काळानंतर त्यांचा सहार हा शंकराने करायची, अशी त्यांची जबाबदारी होती. यानंतर मात्र काय झालं, या तिन्ही देवामध्ये भांडणं सुरू झाली. मोठा रंजक गोष्ट आहे या फार. आणि हे आम्ही यांना देव न मानण्यासाठी काय काय करायचं आहे हे आपणाला याचा थोडासा इतिहास मागणं गरजेचं आहे. आणि नंतर याच्यावर बुद्धाची विचारसरणी आणि त्यावर आंबेडकरांचं मत. ईश्वराच्या अवतारासंबंधी ज्या अनेक कथा आहेत त्या कथा पुराण कथेत दिलेल्या आहेत. पुराण कथेमध्ये ब्रह्माचे दोन अवतार सांगितलेले आहेत. एक पहिला अवतार आहे वराह आणि दुसरा अवतार आहे मत्स्य. विष्णूच्या अनुयायांनी हे श्रेष्ठत्व अमान्य केलं आणि हे अवतार ब्रह्माचे नसून विष्णूचे आहेत. मग विष्णूच्या अनुयायांनी विष्णूला दोन अवतारापुरतं मर्यादित न ठेवता त्यांचे अनेक अवतार आहेत असे सांगितले. पुराणात विष्णूच्या अवताराची एक लांब सडक यादी आहे. हरिवंश मध्ये विष्णूचे 5 अवतार आहेत. नारायण आख्यानामध्ये 10 अवतार आहेत. वराह पुराणामध्ये 10 अवतार आहेत. वायू पुराणामध्ये 12 अवतार आहेत आणि भागवत पुराणामध्ये तर 22 अवतारापर्यंत गेलेले आहेत. हे झाले विष्णूचे रूप. विष्णूचं असं पौराणिक श्रेष्ठत्व या लोकांनी वाढत ठेवलं. त्यामुळे जे ब्रह्माचे जे अनुयायी होते या ब्रह्माच्या अनुयामध्ये एक प्रकारची असूया निर्माण झाली आणि त्यांनी असं ठरवलं की बाबा
शिवाच्या उत्पत्तीनं ब्रह्माची उत्पत्ती असल्याची जी कथा होती त्यामध्ये त्यांनी बदल केला आणि एक नवीन कथा त्यांनी टाकली. काय टाकली? ती कथा अशी सांगितली की ब्राह्मणाच्या नाकातून शिवाची उत्पत्ती झालेली आहे आणि डुकराचा चेहरा घेऊन तो वराह झाला, असा बदल यांनी केलेला आहे. बघा, थोडस या पुराणांचा अभ्यास करताना डोकं कुठंतरी ठेवावं लागते. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सर्व पुराणामध्ये आहेत. मग अशा रीतीनं हे अवतारासंबंधी म्हणजे ब्रह्माचे 2 अवतार, मग त्याच्यापेक्षा व्यवस्थित श्रेष्ठ करण्यासाठी विष्णूचे जास्ती अवतार, ही स्पर्धा सुरू झाली. या दोघांचं हे भांडण सुरू असताना मग शंकराच्या अनुयांना असं वाटलं, आपण तरी का मागं राहावं, आपण तरी का मागं राहावं. आणि मग या अनुयांनी म्हणजे शंकराच्या अनुयायांनी, शंकराच्या अनुयायी म्हणण्यापेक्षा शंकराचे जे भक्त आहेत त्या शंकराच्या भक्तांनी ब्रह्माचा पक्ष सोडला आणि विष्णूशी संगनमत केलं. आणि याच वेळी या विश्वामध्ये सर्वप्रथम या सृष्टीचा निर्माता कोण किंवा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याच एक स्कंद पुराणामध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे. मग त्या स्कंद पुराणामध्ये त्यात शंकरानं असं मान्य केलेलं आहे की या विश्वात सर्वप्रथम निर्मिती ही विष्णूची झालेली आहे आणि विष्णू हा सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे हे शिवानं मान्य केलं. जेव्हा हे ब्रह्मानं ऐकलं तेव्हा ब्रह्म हा अतिशय क्रोधित झालेला आहे, अतिशय कोपिष्ट झाला आणि त्याने शिवाला, जे काही अनेक तोंड होती शंकराला, जसं आपण म्हणतो रावणाला 10 तोंड होती, तसेच शंकराला या स्कंद पुराणामध्ये अनेक तोंड असलेलं सांगितलं. तर त्याच्यामध्ये ब्रह्माने क्रोधित होऊन शिवाच्या 5वं डोकाचं शिरछेद केला, उडून टाकलं 5वं डोकं. आणि हे जे 5वं डोकं होतं, या 5व्या डोक्यामध्ये काय होतं? शक्तीपासून शंकराला वंचित केलं, शक्ती त्याच्यापासून काढून घेतली. मग अशा वेळेस काय करावं? मग ब्रह्माने पुन्हा आपलं श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी आपल्या अनुयायातर्फे, अनुयाय म्हणूच नका, आपल्या भक्तातर्फे त्यांनी शिव म्हणजे शंकर आणि विष्णू यांच्या दोघांमध्ये शत्रुत्व कसं वाढेल, या दोघांमध्ये वैर कसं निर्माण करेल याची कथा रामायणात रचल्या गेली. बघा, ही कथा पुराणातल्या असल्या तरी आजचं हे प्रकरण वेगळं नाही आहे. राजकारणामध्ये बघतो आपण याचा अनुयायी त्याचा अनुयायी, आणि आपण त्याचं महत्व वाढवण्यासाठी आपण आपसामध्ये वैर करतो, भांडणं करतो. तसाच हा प्रकार आहे. काय प्रकरण दिलेलं आहे तर याची एक कथा रामायणामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे सीतेचं स्वयंवर आहे, आणि सीतेचं स्वयंवर त्याची आट काय होती? तिथं एक धनुष्य होतं, शिवधनुष्य, आणि या शिवधनुष्याला जो कोणी वाकवण त्याच्याशी सीता लग्न करेल. मग हे शिवधनुष्य कोणी मोडलं? रामाने मोडलं. मग राम कोणाचा अवतार झाला? विष्णूचा अवतार झाला. मग अशा रीतीनं विष्णू हा शंकरापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगण्याचा प्रयत्न या ब्रह्माच्या भक्तांनी केला आणि यांच्यामधलं वैर कसं वाढत राहील असा प्रयत्न केला. विष्णूने ब्रह्माचं आधिपत्य नाकारलं, स्वामी पण नाकारलं, शंकरानेही नाकारलं. आता दोघही स्वतःला स्वामी म्हणू लागले, दोघही जनक म्हणू लागले. या दोघांनी मग काय केलं? दोघांनी मिळून ब्रह्माचा बदला घेतला. तुझं अस्तित्व आम्हाला मान्य नाही, या ब्रह्माचा नायनाट करायचा म्हणून विष्णू आणि शंकर एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्माच्या भक्ताचा नायनाट केला, देणावस्थी आणली. पुढे
काही काल्पनिक गोष्टी, काही कथित गोष्टी अशा रचल्या की उरली सुरली ब्रह्माची सगळी इज्जत धुळीला मिळवली. लक्षात घ्या, या कथेमधून आजही सुद्धा कोणाचं चारित्र्य जर बदनाम करायचं असेल तर त्याच्या शिलावर पहिला हल्ला चढवण्यात येते. मग या दोघांनी मिळून काय हल्ला चढवला ब्रह्मावर, तर यांनी असं सांगितलं की ब्रह्माने आपली जी मुलगी आहे सरस्वती, या सरस्वतीशी संभोग केला आणि अशा रीतीनं ब्रह्माची उरली सुरली सगळी इज्जत सगळी धुळीला मिळवली आणि ब्रह्मदेव एक साधा शिवाचा पुजारी बनलेला आहे. आता अशा तऱ्हेनं ब्रह्माचा नाश झाला, ब्रह्माचा अस्त झाला. आता उरले शंकर आणि विष्णू, या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यांच्या उपासकांनी सुद्धा तेच काम केले. विष्णूचे भक्त शंकरापेक्षा कसा मोठा आहे आणि शंकराचे भक्त शंकर कसा विष्णूपेक्षा मोठा आहे हे सांगायला सुरुवात केली. स्पर्धा सुरू झाली. विष्णूच्या भक्तांनी विष्णूला 1000 नावं दिलेली, 1000 नावं. शंकराच्याही भक्तांनी महादेवाला अनेक नावं दिलेली आहेत. ह्यात महादेव, खंडोबा हे जे काय, तर हे त्यांचे नावं, म्हणजे मी कसा श्रेष्ठ आहे अशी ही वेगवेगळी नावं. मग विष्णूचे जे भक्त आहेत, विष्णूचे जे भक्ती करतात, जे यशोगान गातात, त्याला वैष्णव असे म्हणतात. विष्णूचे जे भक्त आहेत त्याला वैष्णव असे म्हणतात आणि शंकराचे जे भक्त आहेत त्याला क्षैव असे म्हणतात. मग याच्यामध्ये एकमेकांना, आता गंगा नदी उगम पावलेली आहे असं आपण म्हणतो. गंगा नदी कुठून उगम पावली? शंकराच्या जटेतून उगम पावली असं आपण म्हणतो, कारण ते आमच्या मनावरती बिंबवल्या गेलेली आहे ना. मग ही बिंबवल्या गेलेली, मग याच्यामधल्या ज्या काही कथा आहेत, शिवाच्या जटेतून जी उगम पावली, तर याच्यामध्ये या वैष्णव लोकांनी एक पुढील उपकथा जोडली. ते म्हणजे ही गंगा नदी वैकुंठामधून उगम पावली, म्हणजे विष्णूच्या पायातून ती उगम पावली आणि ती शंकराच्या जटात गेली, तिथून ती आली. अशा रीतीनं त्यांची एकमेकाविषयी स्पर्धा सुरू झाली. मग या ठिकाणी विष्णूचं महत्व वाढलं, तर दुसऱ्या ठिकाणी शंकराच्या महत्व वाढवण्यासाठी शंकराच्या भक्तांनी समुद्र मंथनाची गोष्ट रचली. ही माझं नाही, बाबासाहेबाचं जे अभ्यास आहे, रिडल्स आहे, त्याच्यामधून हे उदाहरण आहेत. मी काय तेवढं हे केलं नाही, पण बाबासाहेबांचं हिंदुझम आणि रिडल्स हे पुस्तक वाचल्यानंतर हे सगळे उदाहरणं तिथं येतील. मग त्याच्यामध्ये बाबासाहेब त्या ठिकाणी काय म्हणता येईल, या शैव लोकांनी किंवा शंकराच्या भक्तांनी असं समुद्र मंथन नावाची एक कथा जोडली आणि ती अशी की मंदार जो पर्वत आहे त्याचा उपयोग दंडगोलासारखा करायचा ठरवलेला आहे आणि शेष नागाचा उपयोग दोरासारखा करून हे समुद्र मंथन करायचं आहे. हे करत असताना या समुद्र मंथनातून ज्या अनेक गोष्टी बाहेर आडल्या, शेवटी त्याच्यातून विष बाहेर आलं. मग हे विष कोणी घ्यायचं? मग ते विष जगाच्या कल्याणासाठी शंकरानं पिलं, निळकंठेश्वर झाला. अशा रीतीनं ते शंकराचं महात्म्य या शंकराच्या भक्तानं वाढवलं आणि त्यांनी सांगितलं की शंकर हा विष्णूपेक्षा कसा श्रेष्ठ आहे. तिसरी कथा म्हणजे आता हे झालं श्रेष्ठत्वाचं. त्याच्यानंतर अशा दुसऱ्या कथा निर्माण करण्यात आल्या की हे विष्णू कसा मूर्ख आहे आणि शंकर कसा मूर्ख आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या दोघांच्या भक्तांनी केलेला आहे. तिसरी अशी एक कथा आहे
की विष्णूला मूर्ख ठरवण्यासाठी अक्रूर नावाच्या असुराचे, असुर म्हणजे राक्षस, अक्रूर नावाचा एक राक्षस होता आणि विष्णूने या राक्षसाला एक असा वर दिलेला होता. काय वर दिला होता की अक्रूर हा असुर लोकांवर आपलं वर्चस्व गाजवले होते, सर्व देव घाबरून गेलेले होते आणि त्याला कोणापासून मरणही नव्हतं, एका ज्योतीमधून त्याला मरण होतं. तर अशा वेळेस देवही घाबरले. तेव्हा विष्णूने आपल्या डोळ्यातून एक नेत्र, त्या नेत्रातून एक आग निर्माण झाली आणि त्या आगीनं त्या अक्रूरचा नाश केला. तर तो जो अक्रूर याच्यामधून जो नष्ट झालेला आहे, ती ज्योती म्हणजे कोण आहे? ती ज्योती म्हणजे शंकर आहे. आपण म्हणतो ते शंकराच्या तिसऱ्या डोळ्यामधून एक ज्योत प्रगट झाली की सगळा नायनाट होतो. तशी ती ज्योत, अशा तऱ्हेनं या शंकराला या विष्णूपेक्षा श्रेष्ठ ठरवलं आणि विष्णू कसा मूर्ख आहे सांगण्याचा प्रयत्न केला. याचा विष्णूला राग आला, म्हणजे विष्णूच्या भक्ताला राग आला. मग त्यांनी दुसरी गोष्ट अशी, शंकर कसा मूर्ख होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणजे अशी कथा रचली की ती कथा आहे भस्मासूर राक्षसाची. भस्मासूरला या शंकराने असा वर ठेवला होता की ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो मरून जाईल. मग याच्यामुळे भस्मासूर असा एवढा, आता त्याला शक्ती प्राप्त झाली, ज्याच्या कोणाच्याही देवावर हात, म्हणजे कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर तो नष्ट होणार. मग तो आपली सत्ता प्रस्थापित करू लागला, अनेकाच्या देवाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना नष्ट करू लागला. मग ही जेव्हा प्रत्यक्ष आता अशा वेळ कोणावर आली? शंकरावर आली. शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि शंकरालाच नष्ट करायचं. ज्यांनी वर दिला त्यालाच नष्ट करायचं. तेव्हा हा शंकर विष्णूकडे गेला. मग विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि नाचाच्या नादामध्ये या भस्मासुराने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून स्वतःलाच नष्ट केलं. आणि अशा रीतीनं या कथेमधून शंकर कसा महामूर्ख होता हे या वैष्णव लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग काय आहे याच्यामध्ये? ही आपसामधली श्रेष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ या भावनेपोटी हा संघर्ष झालेला आहे. एकमेकांना मूर्ख ठरवण्याचं तंत्र झालेलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचं हे सुरू झालेलं आहे, तंत्र सुरू झालेलं आहे. याच्यामुळे या देवांचे जे झगडे होत होते, अशा देवापासून आपण मानवांनी कोणती प्रेरणा घ्यावी असं बाबासाहेब तुम्हा आम्हाला विचारत आहेत. अशा या देवापासून आपण काय प्रेरणा घ्यावी आणि हिंदू धर्मातील या त्रिमूर्तीचं तत्वरूप किती ठिसूळ होतं हे बाबासाहेबांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. या जगाची, या विश्वाची निर्मिती, प्रतिपालन म्हणजे पालन करणे, संहार करणे म्हणजे नष्ट करणे, ह्या तीन गोष्टी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे होती. या तिघांकडे ती शक्ती होती. वरवर हे श्रेष्ठ होते. तरीही पुन्हा एक भागवत पुराणामध्ये एक कथा आलेली आहे. या भागवत पुराणाच्या कथेनुसार हे तिघही श्रेष्ठ देव कसे कमी दर्जाचे आहे या भागवत कथेमध्ये सांगण्यात येते. ही उपकथा वेगळीच आहे. या भागवत पुराणानुसार या विश्वाची निर्मिती कोणी केलेली आहे? ब्रह्माने नाही. तर भागवत पुराणानुसार या विश्वाची निर्मिती केलेली आहे श्रीदेवी नावाच्या एका देवीनं किंवा महिलेनं. ती पिक्चरची हिरोनी नाही. तर श्रीदेवी नावाच्या एका महिलेनं केलेली आहे. तिनं काय केलं?
बघा डोकं हे आपण चक्राम होऊन जातो त्यांच्या या कथा ऐकून. या सगळ्या भाकड कथा आहेत. या भाकड कथा ऐकायच्या आणि सोडून द्यायचं आणि विज्ञानवाद कसा स्वीकारायचं हे याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. या श्रीदेवीनं काय केलं, आपले दोन्ही तळ हात असे घासले. घासल्यानंतर काय झालं, त्या तळ हातावर एक फोड आला. त्या फोडाला फोडलं, त्याच्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला. त्याच्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला. निर्माण झाल्याबरोबरच तो मोठा झाला. मग श्रीदेवी त्याला काय म्हणते की तुला माझ्याशी लग्न करावं लागेल, तुला माझ्याशी विवाह करावा लागेल. तेव्हा ब्रह्मदेव म्हणते की बाबा तू माझी जननी आहेस, तू माझी माता आहेस, तुझ्यापासून माझा जन्म झालेला आहे, तुझ्याशी माझा विवाह, तुझ्या बरोबर मी विवाह कसा करू. तेव्हा ही श्रीदेवी अत्यंत रागिष्ट होते, कोपिष्ट होते आणि आपल्या शापाने त्या ब्रह्मदेवाला एका दगडामध्ये रूपांतर करते. दगड होते त्याचं. पुन्हा मग ती आता कामच नाही आता या देवलोकांना. पुन्हा हात घासते, तळ हात घासते, पुन्हा फोड येते आणि त्या फोडामधून विष्णू निर्माण होतो. पुन्हा तोच प्रश्न, पुन्हा तेच उत्तर की तू माझी आई जननी. पुन्हा राग, पुन्हा त्यालाही दगड. झालं. पुन्हा मग आपलं काम तळ हात घासणे, फोड येणे, शंकर निर्माण होणे. आता ह्या दोन गोष्टी झालेल्या आहेत. तो निर्माण झाल्यानंतर त्याची नजर अशी जाती, दोन दगड दिसतात. तेव्हा ती श्रीदेवी म्हणते की हे तुझे दोन भाऊ आहेत, पण त्यांनी अशी अशी गोष्ट केल्यामुळे मी त्यांना दगड केलेला आहे, तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. मग पुढच्याला ठेच मागचा शहाणा या हिशोबाने शंकर त्याला काय त्या देवीला काय म्हणतो, ठीक आहे तुझ्याशी मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, तुला या याच्यामध्ये तर तू माझी जण आहे, तर तुला काय करावं लागेल, नवा अवतार घ्यावा लागेल. त्या नवीन अवतारामध्ये तू नवीन महिलेचं स्वरूप घे आणि मी तुझ्याशी लग्न करेन तेव्हा. आणि ते झाल्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या दोन महिला तयार कर आणि या दोन महिलेशी या माझ्या दोन भावाशी लग्न लावून दे. मग श्रीदेवीने ती अट मान्य केली. तिनं दुसरं रूप घेतलं, दुसऱ्या दोन महिला हे केल्या आणि अशा तऱ्हेनं हे तिघांचं लग्न झालेलं आहे. मग याच्यातून एक लक्षात आलं या भाकड कथामधून, या पौराणिक कथेमधून, की या सृष्टीचा नियम आतापर्यंत आम्ही ब्रह्मदेवाला म्हणत होतो, तो ब्रह्मदेव नसून श्रीदेवी नावाची एक देवी आहे, एक महिला आहे. आणि या देवीनं या तिघांना कसं गुलाम केलं होतं या कथेमधून हे स्पष्ट झालेलं आहे. मग आता लक्षात घ्या की या सृष्टीचे निर्माते हे त्रिमूर्ती का श्रीदेवी. विश्वनिर्माता कोण या प्रश्नावर पुराण काळापासून, आता मात्र लक्ष द्या, आता थोडस या भाकड कथा संपल्यात. आता या भाकड कथावर आम्हाला किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण बौद्ध धर्म आम्ही विज्ञानवादी धर्म म्हणल्यानंतर आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत. आता भक्त नाहीत, आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत. आम्ही आंबेडकरांच्या विचारधारावर चालणारे माणसं आहोत. तर त्यावेळेस आम्हाला आता थोडस जे आतापर्यंत आम्ही डोकं बाजूला काढलं होतं, गहाण ठेवलं होतं, त्या आमच्या डोक्यामध्ये थोडेसे विचार आणायचे आहे. या डोक्यावर अशी टपली मारायची आहे आणि काहीतरी विचारधारा सुरू करून प्रश्न निर्माण करायचा आहे. एक विचार मंथन सुरू करायचं आहे की या खरोखरच या सृष्टीचा निर्माता कोण आहे, या सृष्टीची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे याचा थोडासा विचार गांभीर्यानं करणं अत्यंत गरजेचं आहे. मग हा सृष्टीची निर्मिती कोणी केलं हे पुराणवादामधून, भागवतामधून चालत चालत जेव्हा बुद्धापर्यंत आलेलं आहे,
हे बुद्धाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की बाबा या विश्वाचा निर्माता कोण, या विश्वाची उत्पत्ती करणारा कोण. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले हे कोणीही सिद्ध करू शकत नाही. बघा आता जरा डोकं ताळ्यावर आणा, बुद्ध काय म्हणत आहेत त्याच्यावर पूर्ण एकाग्रतेनं त्याच्यावर विचार करा, ते कान देऊन ऐका. काय म्हणतात बुद्ध? बुद्ध म्हणाले की हे कोणीही सिद्ध करू शकत नाही की हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. हे जग रचलेलं नसून विकसित झालेलं आहे. कोण्या देवाने निर्माण केलेलं नाहीये. त्याची उत्क्रांती होत होत गेलेली आहे. जसं आपण विज्ञानामध्ये बघतो, पाणी, अमिबा, मग मानव, असे वेगवेगळे आपण बघतो ना सृष्टीची निर्मिती कशी झाली, सूर्याचा गोळा. तसंच बुद्ध या ठिकाणी म्हणतात की रचलेलं नसून ही विकास पावलेली गोष्ट आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत, पुन्हा लक्षात घ्या, ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. लक्षात घ्या, पुन्हा सांगायलो मी, इथून तर महत्वाचा भाग आहे आता, की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्यांनी वाशिष्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणाबरोबर जो संभाषण झालेला आहे, जे संवाद झालेला आहे, या संभाषणामधून ते स्पष्ट झालेलं आहे. कोणते दोन ब्राह्मण? एक वाशिष्ठ आणि दुसरे भारद्वाज. या दोघांचं आणि बुद्धाबरोबरचं जे संवाद झालेला आहे, कशा संबंधी झालेला आहे? या विश्वाच्या उत्पत्ती संबंधी झालेला आहे. आणि त्याच्यातून आपणाला पुढील भाग बघायचा. ज्याच्या आता हे ब्रह्म आणि वशिष्ठ काय म्हणत होते की वासिष्ठ आणि भारद्वाज काय म्हणतात की ज्याच्यामुळे या सर्वांची उत्पत्ती झालेली आहे, तसा हा ब्रह्म काय आहे? स्थायी आहे. ब्रह्म हा स्थायी आहे. तो सतत राहणारा आहे. तो नित्य आहे. तो अपरिवर्तनशील आहे आणि अनंत काळ राहणार आहे. अनंत काळ राहणार आहे. मग ही गोष्ट धरून बुद्ध त्यांना म्हणतात की ठीक आहे, ब्रह्म हा कसा आहे? स्थिर आहे. तो अनंत काळ टिकणारा आहे. तो अपरिवर्तनशील आहे. या तुमच्या सगळ्या गोष्टी जर मी मान्य केल्या, तर त्यांनी आम्हाला जे निर्माण केलेलं आहे, हे मानव म्हणून, स्त्री म्हणून, जे प्राणी म्हणून, या सृष्टीवर राहणारे जे सर्व जीव प्राणी आहेत, मग हे कसे अनित्य आहेत? हे कसे परिवर्तनशील आहेत? हे कसे अल्पजीवी आहेत? हे कसे मरणधर्मी आहेत? जर तो स्थिर आहे तर आपणही स्थिर असायला पाहिजे. तो अपरिवर्तनशील आहे तर आपणही अपरिवर्तनशील पाहिजे. असा प्रश्न बुद्ध या दोघांना विचारतात. बुद्ध पुन्हा असं म्हणतात, जर शिव स्वरूप म्हणजे शंकराचं जर कल्याणकारी आहे, शिवाचं जे स्वरूप आहे हे कल्याणकारी आहे, तर मग माणसं खुनी का झालेत? चोर का झालेत? व्यभिचारी का झालेत? खोटं का बोलत आहेत? एकमेकाची निंदा का करत आहेत? एकमेकाविषयी बकवासपणा का करत आहेत? त्यांच्या मनामध्ये लोभ, द्वेष, विकृत भावना का निर्माण झाल्या आहेत? देवाने तर आम्हाला कल्याणकारी केलेलं आहे. मग कल्याणकारी केलं तर आमच्या मनामध्ये सद्भावनाच निर्माण झाल्या पाहिजेत. मग या सद्भावना आमच्या मनामध्ये का निर्माण होत नाहीत? आमच्या मनामध्ये ह्या लोभांच्या भावना, आमच्या मनामध्ये ह्या दुष्टी भावना ह्या का निर्माण झालेल्या आहे? आणि म्हणून हे जे शिव स्वरूप आहे
त्यालाही कुठंतरी त्याच्या अस्तित्वाला बाधा येतो. पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात, जर कोणी, लक्षात घ्या, जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी असेल, कृपाळू असेल, तो दयाळू असेल, तर मग आज जगामध्ये एवढा अन्याय का आहे? साधे प्रश्न आहेत. जर हा परमेश्वर दयाळू आहे, तो न्यायी आहे, तर मग या जगामध्ये एवढा अन्याय का आहे? हा भेदाभेद का आहे? ही जातीयता काय आहे? सर्व प्राणी मात्राला व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, तो मग एका प्राण्याला किंवा एका जातीच्या माणसाला सुखी ठेवतो आणि दुसऱ्या जातीच्या माणसाला अस्पृश्य ठेवतो, वंचित ठेवतो, दुःखी ठेवतो, त्याच्याकडून पाप करून घेतो. आणि अशा पापामुळे हा ईश्वर कलंकित होत नाही का? मग एकतर मनुष्य ईश्वराच्याच इच्छेप्रमाणे तो चांगला वागत असला पाहिजे किंवा तो दुष्ट वागत असला पाहिजे. याचाच अर्थ तो ईश्वर चांगला किंवा वाईट असला पाहिजे. परंतु हे सर्व बघताना तो ईश्वर आंधळा झाला होता का? हा शेवटचा प्रश्न तथागत या आपल्या या दोन वासिष्ठ्याला आणि भारद्वाजला विचारतात, तेव्हा ते निरुत्तर होतात. त्यांना उत्तर देत नाही. ईश्वरवादावरील आधारित जे धर्म आहेत, लक्ष घ्या, आता लक्षपूर्वक ऐकत चला. आता ईश्वरवादावर जेवढे जेवढे आधारित धर्म आहेत ते सर्व निरुपयोगी धर्म आहेत. फक्त हिंदूच नाही, जेवढे ईश्वरवादावर आधारित आहेत तेवढे ते निरुपयोगी धर्म आहेत. ते भ्रामक समजुतीमधून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काही लाभ नाही, काही अर्थ नाही. ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यासाठी कोणताही लाभ नाही. त्यासाठी त्यांची चर्चा करू नये असं बुद्धाचं स्पष्ट मत होतं. हे जग कसं निर्माण झालं, कोणी केलं, कसा मरतो, या निरर्थक गोष्टीशी विचार न करता बुद्धाच्या मते धर्माचा केंद्र माणसाची कल्याणासाठी आहे. त्या कल्याणासाठी कसं झटता येईल, माणसाच्या संबंधामध्ये न्याय कसा निर्माण होईल, सर्व माणसं कशी सुखी राहता येईल, एक माणूस दुसऱ्या माणसाशी कसा चांगला वागेल, या दृष्टीने आपण वागलं पाहिजे. अशा तऱ्हेनं बुद्धाने नवीन धम्माची नवीन दृष्टी या ठिकाणी दिलेली आहे, जुन्या सगळ्या ईश्वरवादाच्या धर्माला नाकारून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात घ्या, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि ब्रह्मदेव, आता प्रश्न निर्माण होतात ना, आता तुमच्या आमच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत काय, की एवढं जर सगळं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये ब्रह्माचा वापर केलेला आहे. बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, मग ते ज्ञान द्यावं की नाही द्यावं असं त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मग ब्रह्मा आला, ब्रह्माने विनंती केली, मग त्या विनंतीचा मान राखून बुद्धाने धम्म दिला. म्हणजे शेवटी ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे की नाही, असा तुमच्या आमच्यामध्ये प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे आणि व्हायलाही पाहिजे. परंतु ही लक्षात घ्या, आता हे वैचारिक पद्धतीने, आता या ठिकाणी वानखेडे साहेबासारखे असतील, हर्षदीप कांबळे सारखे असतील, अनेक जे आज आहेत विचारधारानं, मला आता इथे काही दिसना झाले, मोरे सर असतील कदाचित, हे वैचारिक दृष्टिकोनातून फार त्यांचाही गाढा अभ्यास आहे, तेवढा माझा अभ्यास नाहीये. पण मी एक विचारात्मक सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. कुठे जर चूक झाली तर तुम्ही सगळ्या अनुभवी लोकांनी मला क्षमा करावी. पण माझ्या परीनं जेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, या पौराणिक
कसं थोतांड आहे आणि बौद्ध धम्म कसा श्रेष्ठ आहे हे आज मी सांगण्याचा माझ्या रीतीने मी प्रयत्न करत आहे. मग ही जी बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये बुद्ध आणि ब्रह्मदेवाची जी कथा आलेली आहे, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तो धम्म लोकांना सांगू नये असं बुद्धाला वाटलं. त्या मागची दोन कारण आहेत. बुद्धाला काय वाटलं की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते लोकांना आता सांगू नये. का सांगू नये? मग याचा अर्थ बुद्ध स्वार्थी होते का? बुद्धाला जे प्राप्त झालेलं जे ज्ञान हे त्यांना आपल्या स्वतःपुरतंच ठेवायचं होतं का? नाही. त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की हे जे जग आहे, हे जे विश्व आहे, विश्वात राहणारे जे माणसं आहेत ते लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक आहेत. आणि हे लोक माझं ज्ञान लवकर जाणून घेणार नाहीत. हे एक कारण. दुसरं, असे जर लोक भेटले तर हे लोकप्रवाहाच्या विरुद्ध जाईल. एवढं जे ज्ञान मी जे प्राप्त केलेलं आहे हे गंभीर, हे जे ज्ञान कसं आहे? गंभीर आहे, दुरोगामी याच्यावर विचार करणारा आहे. आणि या कारणामुळे जो अज्ञातवासाने जो माणूस कामाशक्त झालेला आहे, वासनायुक्त माणूस आहे, त्यांना ह्याचं ज्ञान होईल का असं त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून त्यांना असं वाटलं की हे ज्ञान वाया जाईल, म्हणून हे लोकांना मी ज्ञान देऊ नये असं त्यांना वाटत होतं. मग पुढे त्या कथेमध्ये असाल की बुद्धाच्या मनातील हा जेव्हा विचार ब्रह्मदेवाने जाणला आणि तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, ब्रह्मदेवाला माहित झालं. ब्रह्मदेव म्हणला, अरे बुद्धाला एवढं ज्ञान प्राप्त झालं, या जगातला तो सर्वात मोठा प्रज्ञावान बुद्ध झालेला आहे आणि त्यांनी या जगाला धर्म उपदेश केला नाही तर या लोकांचं किती मोठी हानी होईल, लोकांचं कल्याण होईल का? असं लोकांचा नाश होईल हे ब्रह्मदेवाला जाणवलं आणि ब्रह्मदेव बुद्धासमोर प्रगट झाला आणि म्हणाला, हे वीर, हे सार्थवान, आता उठ. तू संग्राम जिंकलेला आहेस, तू आता ऋणमुक्त आहेस, तुझ्यावर कोणाचं कर्ज नाही, सर्वत्र संचार कर. हे भगवान, तू लोकांना धर्म उपदेश कर. हा तुझा धर्म जाणणारेही काही असतीलच ना. असं कोण म्हणालेलं आहे? ब्रह्मदेव बुद्धाला म्हणाले. समजून घ्या आता थोडस, पुढे आहेच याचा विश्लेषण आहे. भगवान बुद्धाला इहलोक सोडून आलेल्या आणि नम्रतेनं अभिवादन करणाऱ्या ब्रह्माचे म्हणणे पटले आणि नंतर बुद्धांनी विचार केला की आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख, दैन्य जर दूर होत असेल तर मी असा निष्क्रिय राहून काय उपयोग आहे बरं? मग मी स्वस्थ न बसता या जगाची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे. हा विचार बुद्धाच्या मनात आला आणि आपल्या धम्माची शिकवण जगाला देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. मग या कथेमध्ये बुद्धाला कुठंतरी डावलण्यात आलं आणि पुन्हा ब्रह्माला वरचढ ठरवण्यात आलं असं वाटते आपल्याला. परंतु पुन्हा प्रश्न याच्यावर थोडीशी विचारधारा केल्यानंतर असं लक्षात येईल की बुद्धाने ब्रह्माची विनंती का मान्य केली? प्रश्न साहजिक आहे ना. ही ब्रह्माची विनंती का मान्य केली? त्याआधी या ब्रह्मानी जी विनंती केली त्या बुद्ध तर एवढा ज्ञानयुक्त झालेला आहे, मग त्यांनी स्वतःशीच विचारून हा स्वतःच निर्णय का घेतला नाही? असाच प्रश्न मिलिंदपणामध्ये जेव्हा राजा मिलिंदने भंते नागसेनला प्रश्न विचारला होता तेव्हा नागसेन
म्हणतो की बाबा सर्व बुद्धांची एकच पद्धत आहे, ती म्हणजे ब्रह्मानी प्रार्थना प्रार्थना केल्याखेरीज ते धर्म उपदेश करत नाहीत. त्याचे कारण काय? लक्षात घ्या आता. त्याचे कारण काय? तर त्यावेळी सर्व तपस्वी, परिवारजक, श्रमक, ब्राह्मण हे सर्व जण ब्रह्माचे उपासक होते. त्याचेच ते पूजा अर्चा करत होते. तेव्हा ते शक्तिमान, यशस्वी, विख्यात, ज्ञानी, अलौकिक असा सर्वांचा नेता म्हणजे ब्रह्म हा भगवान बुद्धाच्या चरणावर नम्रपणे नतमस्तक होऊन झालेला पाहून बुद्धाला असं वाटलं की आपण ही आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांना द्यावावं असं वाटते. ही गोष्ट खरी वाटते का? आता आपण डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आहेत, बुद्धाच्या विचारधारेवर चालणारे आहेत. मग हा आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की हा नेमका हा ब्रह्मदेव कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ब्रह्मा आपल्या धम्मग्रंथात का घेतला? एका बाजूने ते तिन्ही देवाची पूजा करू नका म्हणतात, उपासना करू नका म्हणतात. मग या ब्रह्माच्या विनंतीवरून बुद्ध ज्ञान द्यायला कसे काय प्रवृत्त झाले? मग हा ब्रह्मा कोण? हे आपल्या कुठंतरी विवेक बुद्धीला चालना देणारा प्रश्न आहे. मग याचा शोध घेतानंतर बनते धर्मानंद कोळसंबी यांनी बौद्ध साहित्यांचा आधार घेतला आणि त्यांनी आपल्या कर्णीय मेतसूत्रात ज्या गाथा आलेल्या आहेत त्यावरून असा निष्कर्ष काढलेला आहे. लक्षात घ्या, कोणती गाथा आलेल्या आहेत? कर्णीय मेतसूत्र ज्या गाथा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, मुदिता म्हणजे आनंदी वृत्ती, आणि उपेक्षा म्हणजे पर्वा न करणे, या चार भावनेला ब्रह्मविहार म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या, हे ब्रह्म म्हणजे काय? हे ब्रह्मविहार म्हणजे काय? की ज्याच्या मनामध्ये ह्या चार भावना आहेत. कोणत्या? मैत्री, हे सर्व विश्व, या विश्वातील सर्व प्राणी मात्रा, फक्त मानवच नाही, सजीव निर्जीव जे काही प्राणी आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये मैत्री आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये करुणा आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आनंदी वृत्ती आहे. त्यांनी जर माझ्यावर टीका केली तर मी त्या टीकेकडे बघणार नाही, मी त्याची उपेक्षा करेन, मी त्याला कोणताही रागा न भरणार. अशी ही जी मनोवृत्ती आहे, या चारी मनोवृत्तीला धारण करणारा जो व्यक्ती आहे त्याला पितामह असे म्हणतात. ती अशा चारी वृत्ती धारण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो बुद्धच आहे. बुद्ध स्वतःला विचार करतात तेव्हा ह्या चारी वृत्ती बुद्धाच्या म्हणजे स्वतःशी स्वतःला प्रश्न विचारल्यानंतर ह्या चारी वृत्ती त्या ठिकाणी एकत्रित येतात, विचार करतात आणि मग बुद्धाला असं वाटते की नाही, जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये अन्याय आहे, जगामध्ये लोभ आहे, जगामध्ये द्वेष आहे. मग मला हे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर हे लोभ, त्याग, दुःख नष्ट करायचं असेल तर कोणाचीही पर्वा न करता मला हे ज्ञान देण्यासाठी बाहेर पडावा लागेल, असा तो अर्थ आहे. अशा अर्थाने तो ब्रह्म या ठिकाणी आलेला आहे. हे तमाम बुद्ध आणि आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या चार मनोवृत्ती त्यांचा विकास पावल्या. ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकली म्हणजे काय? की ज्याच्या अंतःकरणात ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकली म्हणजे काय? की ज्याच्या अंतःकरणात अमर्याद प्रेमाने, आघात करुणेने, सज्जनाविषयी मुद्दतेने आणि जे कोणी त्याचे ऐकणार नाही त्याचही उपेक्षा म्हणजे त्याच्यावर रागवणार नाही, अशा वृत्तीने बुद्ध हे आपल्या सधम्माचा प्रसार करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहे. आणि या स्पष्टीकरणाच्या आधारे
आपणाला एक लक्षात येईल की हिंदू धर्मातील ही त्रिमूर्ती सिद्धांतातील ईश्वरी सत्ता मानणाऱ्यांच्या जनतेची अज्ञानता किती होती ही आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की हिंदू धर्मातील ही त्रिमूर्ती सिद्धांत हे अतिशय ठिसूळ आहे. याची चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे. यावर आपण विश्वास ठेवायचा नाही आहे आणि म्हणून या गोष्टीवर विचार करायचा नाही, त्यांना देव मानायचं नाही, त्यांची उपासना आपण करायची नाही. सत्यावर आधारित जो बौद्ध धम्म आहे त्या बौद्ध धम्माच्या विज्ञानावर आधारित असलेल्या बौद्ध धम्माच्या वाटेवर जो मानव कल्याणकारी धम्म आहे याचा विचार आपण आपल्या मनामध्ये रुजवायचा आहे आणि त्याचा आपण प्रचार करायचा आहे. म्हणून बाबासाहेब ही पहिली आम्हाला ही प्रतिज्ञा देतात. शेवटी बाबासाहेब एका भाषणामध्ये असं म्हणतात की माझा देवधर्मावर मुळीच विश्वास नाही. माझं नाही, बाबासाहेबांचं वाक्य आहे. माझा देवधर्मावर मुळीच विश्वास नाही. देवधर्माच्या या खुळचट व वेडगळ कल्पनाविषयी एकदा मी माझ्या हिंदू मित्रांना शंकराच्या पिंडाविषयी विचारलं. बा, ही शंकराची पिंड काय आहे याच्याविषयी मी विचारलं तेव्हा त्याला ती सांगता आली नाही. शंकराची पिंडी म्हणजे काय हे त्याला स्पष्टीकरण देता येत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की त्यांच्या धर्मश्रद्धाळू लोकांनी ती पूजा करावी. त्यांच्या धर्मश्रद्धाळू लोकांनी या किती देवाला मानायचं असन त्यांनी माना, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. पण जेव्हा मी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला तेव्हा मात्र या सर्व गोष्टी मला नाकाराव्या लागतील. ते माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि बाबासाहेब शेवटी म्हणतात ते शंकराची जी लिंग आहे ते म्हणजे एक संभोगाचं दृश्य आहे, स्त्री पुरुषाचं. मग अशा त्या लिंगाची तुम्ही पूजा करणार का? म्हणून या ठिकाणी तुमच्या विचाराला चालना देत, विवेक बुद्धीला चालना देत आणि खरंच आपण बुद्धाचे अनुयायी असेल तर या थोतांडाला तुम्ही बळू पडू नका. आणि ही जी पहिली प्रतिज्ञा दिलेली आहे या पहिल्या प्रतिज्ञेमध्ये हे ब्रह्म विष्णू महेश हे किती त्यांच्या कशा कथा आहेत, या कथामध्ये एकमेकांना कशा श्रेष्ठ करतात हे आपण नाकारायचं आहे. आणि बुद्धाचा धम्म अनुसरून या तिन्ही पहिली प्रतिज्ञा आपल्याला नाकारायची आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून आम्हाला एक विनंती आहे की ही बाबासाहेबाच्या या पहिल्या प्रतिज्ञेचं आपण अनुसरण करायचं आहे. आणि या ठिकाणी मी माझं वक्तव्य थांबतो. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भारत.